बातमी पुण्यातून आहे. पुण्यामधील बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅगिंगचा प्रकार घडलेला आहे. समोर काही विद्यार्थी निलंबित करण्यात आलेले आहेत. मंत्रालय स्तरावर तक्रारीनंतर चक्र फिरले आहेत. मात्र माहिती बाहेर येऊ नये यासाठी महाविद्यालयाकडून खबरदारी घेण्यात आली होती. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर ही चक्र फिरली आहेत. ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांचं या प्रकरणावरती मौन दिसून येत आहे. अस्थिरोग विभागामधील विद्यार्थ्यांचं रॅगिंग झाल्याची ही माहिती आहे. बीजे महाविद्यालयामधील ऑर्थोपेडिक्स विभागामधील पहिल्या वर्षाला शिकत असणाऱ्या निवासी डॉक्टरने वरिष्ठ निवासी डॉक्टरांविरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी तक्रार केली होती. अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता अशी माहिती समोर आली आहे. संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी याची तक्रार थेट मंत्रालय स्तरावर केली होती. त्यानंतर चक्र वेगाने फिरले आणि मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रोहन, अधिकचा तपशील. खरं तर पुण्यातील बीजे मेडिकल हे एक नामांकित कॉलेज आहे आणि या ठिकाणी राज्यभरातून विद्यार्थी जे आहेत ते मेडिकलचं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी येत असतात. परंतु तिथेच हा धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय. अनेक विद्यार्थ्यांचं जे आहे ते रॅगिंग झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आलेली होती आणि याला वाचा जी आहे ती विद्यार्थ्यांनी फोडलेली पाहायला मिळते. थेट पोलिसांमध्ये जाण्याचा देखील इशारा या विद्यार्थ्यांनी दिल्यानंतर जे आहे ते विद्यालय प्रशासनाने आता तात्काळ पावले उचलून काही विद्यार्थ्यांना निलंबित केले असल्याची माहिती मिळते. ससूनच्या डीन म्हणजेच अधिष्ठात्यांनी अँटी रॅगिंग समितीची बैठक देखील घेतली आहे आणि यामधून काही नर्स आणि काही विद्यार्थ्यांची चौकशी देखील केली आणि त्यानंतर जवळपास 3 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई जी आहे ती केलेली आहे. तर 3 विद्यार्थ्यांना हॉस्टेल देखील सोडण्यासाठी सांगितल्याची माहिती जी आहे ती मिळते. कारण का थेट मंत्रालयातून ससून रुग्णालयाला किंवा मेडिकलला जे आहे ते कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ही सगळी पावले जी आहेत ते रुग्णालयाकडून उचलले जात असल्याची माहिती मिळते. त्यामुळे आता आगामी काळामध्ये हे रॅगिंगचे प्रकार घडू नयेत म्हणून काय पाऊल उचलले जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. अगदीच. धन्यवाद रोहन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.